हाय चला ते म्हणतात इकडं कुरिअर पॅकिंग केल्यात सोमवार गुरुवारी केलती शुक्रवार शनिवार रविवार काय आणि इकडं मस्त असं लोणचं तुम्हाला एकात खार लोणचं एकात लाल लोणचं तुम्ही म्हणसाल म्हणजे आमच्याकडे खारच लोणचं आहे लाल वगैरे बनवून आम्ही देतो मग नंतर ना तर असं द्या ते म्हणतात लोणचं संपलं म्हणताय पण तेवढं शेवटचं शिल्लक राहिले राहू दे मिठ होती फाईल बी नेता वय आई चालले दवाखान्यात मग गोळ्या आणाय फाईल लागते वय गोळ्या नाहीत वय हा कुरिअर नाही हाती हा 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 पोरगीच घरी नाही गेली फिरायला शेजा पाजारी कुठं पण जाते येईल आता आणावं लागत नंतर आणते की काय माहिती मग कुठे गेली बघती की नाही असेल ती घरात बसती समृद्धी ताई येते तिथं बसती कुठं बी खेळते तिथं नाही काय तरी पण मी आता घरी एकटीच आहे त्याच्यामुळे जाऊन आणते तिला खायला वगैरे गुरांना टाकलंय चहा केला एक बार उपवास होता म्हणून मस्त असा आता खायला काय वडापाव समोसा काय आणाय सांगा तो उपासच आहे काय आणायचं आणि काय खायचं असं नाही का आईला बी नाही काय खाय होय बाहेर गेलं तरी नाही बाई आपल्याला आम्ही खात बी नाही खाऊ आय नात खाता आईला नाही आवडत पण आपण खातो चुनू म्हणून हो हो सावरती आता नाही टाकत लय टाकला का तुम्ही हा हा जावा नाही काय चला दिसत नसेल तुम्हाला पण गेले आई ना आपा तुम्ही म्हणसान व्हिडिओ तर असं जाता येता कुठं व्हिडिओ वगैरे लय जास्त करून नाही काढत पण आता लागलंय रुटीनला म्हणल्यावरती काढावं झालं आपलं लोणचं पण राहिलंय 10-12 किलो म्हणजे आपण एक अंदाज सांगत असतो का त्या दिवशी मी म्हणलं 10-12 किलो पण जवळजवळ 20 किलो होतं त्यातलं 9-10 किलो संपलं 10-12 किलो आहे अजून काय सांगता येत नाही 10-12 किलो म्हणते मी भरलं तर 13-14 पण भरल नाही तर मग 9-8 पण भरल असं काय अंदाज नाही काढला आपण नुसतं बघून सांगतो दोन्ही घमेले आहेत अर्ध तर चला म्हणलं काढा छान असा व्हिडिओ दुपारची वेळ झाली मस्त असा चहा वगैरे पिलो 3-3:30 वाजून गेल्यात आणि गोळ्या आणायच्या होत्या आईला म्हणून आई गेलं ते गोळ्या गुडघं वगैरे दुखतात गोळ्यांशिवाय नाही भागत त्यांना खूप दिवस झालं गोळ्या चालू इथं जसं ती जायला म्हणल्यात तसं त्यांना आता 27 वर्ष म्हणजे लागले 27 वर्ष झालं आईला गोळ्या चालू इथं त्यांना गोळ्या खाल्ल्याशिवाय भागच नाही आणि तुम्ही म्हणता नवीन काहीतरी तर नाक हो का नाकात काडी घातली बोटाला लागलेलं बांधले कारण की नाकातलं करायचंय मला छान असं मस्तपैकी जी काय ताईसाहेब बघत असतील व्हिडिओ त्यांनी सांगा डिझाईन वगैरे कशी करायची काय तर करायचं एक तरी 10-12 दिवस टाइम आहे पण होल छोटे मग मोठं होईल म्हणलं तोपर्यंत फिरकीचं घालायचं म्हणल्यावरती तारेचं काय मला आवडत नाही तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा आता उद्या पंचमी तुम्ही म्हणता ना आजच पंचमीचा व्हिडिओ वगैरे काढल्यात उद्याच्याला आमच्यात आज आम्ही गेलतो आईन मी मग मी साडी बदलून वगैरे इंस्टावर छान व्हिडिओ काढलं आणि नंतर ना आप्पा उद्या जी नैवेद्य वगैरे असतो ना ते आप्पा घेऊन जातात आमच्या इकडं आज महिला आणि उद्या पुरुष असं असतं त्याच्यामुळे मग आम्ही आजच व्हिडिओ वगैरे काढलं तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि घ्या पटापटा ज्यांना कोणी लोणच्याचं राहिलंय मस्त असं चुलीवर भाजून पाट्यावर वाटून छान असं माठातील लोणचं तुम्हाला ज्यांना कोणाला पाहिजे त्यांनी मागा तुम्ही म्हणसाल दिसतंय घमेल्यातच पण ती माठात पण ठेवलं जातं माठ माझ्याकडे एकच आहे आणि छोटा आहे त्यात 5-6 किलो लोणचं बसत असेल मग मी जशा ऑर्डर येतात ना तशा त्यात भरून ठेवते आणि देते ज्यांना कोणाला पाहिजे त्यांना असे तर बघू करणार आहे आम्ही एक 5-6 माठ आणायचे छान असे मस्तपैकी तयारी आणि करायचं थोडंच करायचं पण चांगलं करायचं असं आमच्या आईंचं म्हणणं असतं थोडं चणचणीत चमचमीत कालवण जरी आपण केलं तर कढई भरून ढो केल्यावर चांगला होत नाही पण ती जर थोडी भाजी केली तेल मीठ वापरून मस्त अशी तर चमचमीत आणि चटपटीत होती छान अशी तसं काम आहे तर असं द्या बाय सगळ्यांना पाहिलं ना कुठे निहावं मलाच कळलं नाही साड्या पण काय किमती हो का कसल्या साड्या आणल्यात भारी तुम्हाला मी दाखवते तर ही मी उचकाटली आहे पण खालीच राहू दे अशी फ्रेश वाटते तुम्हाला हो का उजेडात डावा खुलून आहे साडी मस्त असा साड्या मला आवडत नाही बरं का जर कोणाला घ्यायच्या असल्या तरी अशा दडी पदर बघून मला साड्या घेत जा कारण मला कुणी घेतल्या तरी मी साड्या नेसत नाही एक बार अंगाला लावते आणि परत अशा गोदडीला टाकून देते बघा आईने कसली सुंदर साडी आणली मार्केटमध्ये जवळजवळ ह्याची किंमत 1000 ते 1200 रुपये आहे पण आमच्या आईचे तोंड बघून गोड बोलून आहे कितीला आणली तुम्ही
फक्त आणि फक्त 500 रुपये. तुम्हाला मला सुद्धा आल्या घरी आश्चर्यचकित वाटत होतं. तुम्हाला कसं वाटतंय मला सांगा. चला मस्त अशा जमून छान अशा रोज वापराय म्हणल्यावर लई किंमत लागत नाही होय. 1000 1200च्या साड्या आणून काय करायचं. काठपदरण हीच एवढंच की सेमच साड्या घेऊन येतात. हीच मला पटत नाही. मग आधी ती दुसरी हिरवी साडी मला वाटतं हिरवी साडी आधी आणली त्याच्याबरोबर असली निळी आणली. निळी कुणाला तर नेसवली हिरवी वापरली. परत मी आज सकाळी घातलेली गडवाल तसलीच ऑरेंज खाय त्याच्याचा जम्पर एक मी शिवाय टाकला म्हणलं होईल कुठं जाता येता घालाय म्हणून. आणि तोवर आज आईने उद्याच्याला आणल्यात होय. आता कुठली कुणी घालायची उद्या ही तू घाल. बघा अशी सासू लागती. सासू बरोबर सुनेची मजा. 2 जोडी घेऊन येते. आपल्याला काय मी काय रोज साडी घालत नाही. ही अंगावली पण त्यांचीच घातली. व्हिडिओ काढाय पुरतं घालायची नवी जुनी की लगेच ठेवली. आपल्याला बरं का लाडक्या बहिणीचे पैसे येतात साड्यांना. लाडक्या बहिणीचे पैसे जे येतात ना ते बाया बघा किती मस्त आईश करतात. रक्षाबंधनला अजून लाडक्या बहिणीचे पैसे आले ना रक्षाबंधनला परत अजून लाडक्या बहिणीची साडी 2 बघा. हप्ता आला की साडी. आमची आई हप्ता आला की साड्या आणते. भेटच नाही साड्यांना. किती साड्या झाल्या. हा घरनं काय कोणी देत नाही होय. मग आल्यावर आपलं असंच घ्यायचं. तसं आणले छान आणले. लाडका भाऊ पैसे देतो तसं बहिणीने राहिलं पाहिजे. साडी आणली पाहिजे प्रत्येक सणाला घातली पाहिजे. नाही छान आहे. तर मला सकाळची साडी पण छान होती. अंगावर घातल्यावर वगैरे चांगली दिसत होती. त्या 950 होती सकाळची गडवाल होती ती. आता ही 500ची 2 वापराय आणल्या ते. आता अजून एक 400ची आणली आहे का नाही. अजून एक 400ची आणली. त्याच्या आधी 2 आणि 2 सगळं तीच सासवलेलं. आपण तुम्हाला झालं की पण मला आता पुढच्या महिन्यात 21 वर्ष पूर्ण होईल. तुम्ही म्हणता ना असं कसं काय. तर मग मला 21 वर्ष पूर्ण झाल्यावर मला भेटतील की होय. बर की तुझा फॉर्म म्हणते. तर असू दे ह्या गोष्टी मस्त असा काढला व्हिडिओ. म्हणलं व्हिडिओ काढायचा राहिला ना तसंच राहून जातो. आपण पैसे देतो तशी बहीण त्याचा वापर बी करते. आणि हो का ही ब्लाऊज पीस तर एवढं सुंदर येतं का नाही. धडी ही नाजूक एकदम आहे. एवढ्या छान रकमेच्या साड्या आणल्यात आईंनी. मला तर खूप आवडल्या. आमच्या आईंची चॉईस कशी मला तुम्हाला कमेंट करून सांगा. असं नाही की मला आवडलं आईला आवडलं म्हणून तुम्ही मना आवडले. ज्याला आवडलं त्यांनी आवडलं म्हणा. ज्याला नाही आवडलं त्यांनी नाही बी म्हणा होय. आमच्या आईचं काय नसतं. कुणाला आवडू नाही आवडू मला आवडलं की मी घालते. धडी आणि पदर. धडी नसावी आणि पदर असावा असं त्यांचं म्हणणं. म्हणजे आता ही पण धडीच आहे पण ह्याची धडी आहे साडीच आहे. बॉर्डर ह्याला कशी साडीचीच आहे तशीच. आता ह्याला बघा ह्याला लेस आहे अशा आईच्या ह्याला. ही असलं पटत नाही. असलं पटत नाही लेस असलेलं. म्हणजे लेसची डिझाईन असू द्या फक्त साडीतच असली पाहिजे. साडीच्या बाहेर दुसरी लेस लावलेली नसली पाहिजे असं त्यांचं म्हणणं. तर असू द्या ह्या गोष्टी कशा आहेत साड्या सांगा. काय मस्त असं झाडून काढायचे. झाडून काढून मस्त असं चहा करायचा. खिचडी भिजाय घालायची. म्हणलं किती खायची किती नाही. आम्ही दोघीच आहे त्याच्यामुळे घातली नाही.